जय भीम. मी सतीश निखादे या संदर्भात बोलत आहे, की जे जायकवाडीमध्ये जे झेंड्याचं प्रकरण चालू आहे, त्या संदर्भामध्ये 2च शब्द बोलू आहे, की जे प्रकरण जे चालू आहे, त्यामध्ये जे कोणी लोकं आहेत, जे बोलत आहेत, ते उगाच स्वतःची पोळी भाजण्यासाठी बोलत आहेत. हे समाजानं प्रथम लक्षात घ्यावं. जो कोणी जे आहे, जे पंचशील कांबळे म्हणायचा व्यक्ती, ते याच्यामुळे बोलत आहे, की त्याला या मागच्या झालेल्या नगरपालिकेमध्ये आमदार चिखलीकर साहेबांनी तिकीट नाकारल्यामुळे ते द्वेषापोटी बोलत आहे. आणि त्याचं समाजाविषयी किती प्रेम आहे, हे समाजाने त्याला दाखवून दिलेले आहे कालच्या नगरपालिकेला. त्यामुळं ते त्याला तिकीट नाकारल्यामुळे ते चिखलीकर साहेबाविषयी काही पण बोलत आहे. त्यानं एवढा जर समाजाचा जर असता, तर याच्या अगोदर काय-काय केलं त्यानं त्याचं स्पष्टीकरण करावं. आणि जरी त्या जागेविषयी काही त्याच्याकडे कागदपत्र वगैरे असतील, तर त्यांनी लोकांपुढे सादर करावे. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं काही नसताना उगाच समाजाच्या आड जाऊन स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी जे काही हे त्यांचा प्रकार चालू आहे. आणि इतका समाजाचा असता तर मागच्या वेळेस जे झाले प्रकरण त्याच्यामध्ये का दिसला नाही तो? पंचशील कांबळे हे समाजाची दिशाभूल करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी हे जे जे काही करत आहे ते सर्व करत आहे. हे प्रथम समाजाने लक्षात घ्यावे. एवढंच बोलतो. थांबतो.